हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक इन अवर चॅनल. तर आज बघणार आहोत झणझणीत असा चिकन रस्सा. बाय द वे, मी डायरेक्ट चिकन कधी करत नाही, तर ही रेसिपी माझ्या सासूबाईंची आहे. तर त्यांनी मला गावाकडे गेल्यावर शिकवली, तर म्हणलं ह्या पद्धतीने आज करून बघावं. तर इकडं मी सुकं खोबरं जे आहे ते पहिलं छान कलर बदलेपर्यंत भाजून घेतलेलं आहे. असं त्याचा कलर बदलला की ते काढून थोडंसं तेलामध्ये कांदा, आलं आणि लसूण हे सगळं भाजून घेतलेलं आहे. बाय द वे, तुम्हाला जर आपल्या चॅनलवरचे व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ चांगला वाटला तर नक्की लाईक करा. तर कांदा छान भाजल्यानंतर इकडे टोमॅटो आणि कोथिंबीर टाकून घेतली. तर इकडं तेलामध्ये बारीक कांदा चिरून घेतलेला तो टाकून छान परतून घ्यायचा आहे. आता माझा कांदा थोडा जास्तीच परतला गेला, तुम्ही काय इतका परतू नका. थोडा जास्तीच कलर ब्राऊन झालाय, तर थोडं कमी ब्राऊन होईल इथपर्यंत तुम्ही परतून घ्या. यामध्ये मी टाकलेलं आहे धुतलेलं चिकन. डायरेक्ट चिकन टाकले, ह्याच्यामध्ये आधी कुठलेच मसाले वगैरे टाकलेले नाही आहेत. तर हे चिकन टाकल्यानंतर चांगलं चिकनही परतून घ्यायचं, म्हणजे चिकनची स्किन जी वरची आहे ना ती पूर्ण व्हाईट व्हाईट दिसते इथपर्यंत ते छान परतून घ्यायचं. यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे. तर जे वाटण घेतलं होतं ना वाटण आपण ते यामध्ये टाकायचं. इकडं मी कांदा लसूण मसाला, लाल तिखट, बेडगी मिरची, धने पावडर, हळद आणि मटन मसाला हे मसाले टाकून घेतलेले आहे. हे सगळं छान मिक्स करायचं आणि यामध्ये टाकायचं आहे गरम पाणी. इकडं मी थोडंसं वाटण राहिलं होतं ना, तेच पाण्यामध्ये टाकून ते गरम करून घेतलेलं आहे. हे पाणी टाकलेलं आहे आणि मी पाणी थोडं कमीच टाकायचं, चिकनमध्ये ओतू जातं. त्यानंतर मग चिकनमध्ये नाही तर कुकरमध्ये ओतू जातं, तेव्हा ते सगळी चव बाहेर निघून जायला नको. तर असं मस्त आपलं चिकन दिसते. तर कट कसा आला, तर्री किती छान आली, तुम्ही नक्की बघू शकता. तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली सांगायला विसरू नका आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा. बाय.